नाचणीच्या अगदी वेगवेगळ्या रेसिपी आपण नेहमी ट्राय करत असतो. तर आज आपण अगदी थोड्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी, अगदी चविष्ट, तेवढीच पौष्टिक अशी आज आपण नाचणीची पिठाची अगदी भरपूर कांदा घालून एक रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी कुठलाही जास्तीचा पसारा करण्याची गरज नाही किंवा तयारी करण्याची गरज नाही. अगदी झटपट अशी आपली ही चविष्ट पौष्टिक ही रेसिपी तयार होते. नाचणी ही उन्हाळ्यामध्ये अगदी आवर्जून खाल्ली पाहिजे असं म्हटलं जातं. नाचणी ही अगदी शरीराला गार ठेवण्याचं काम करतं. तर नवनवीन पद्धतीने जर आपण नाचणीचे पदार्थ बनवले तर घरातले अगदी सर्वजण अगदी आवडून नेहमी ते खात असतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता आपल्याला कांदा घ्या. कांद्याचं ह्या पद्धतीने आपल्याला मागचं देठ हे व्यवस्थित काढून घ्यायचे. त्यानंतर त्यावरचं साल हे आता आपण काढून घेऊया. तर जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला कांदा हा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर कांद्याचं मी साल काढून त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. तर नेहमी आपण उभा असा कांदा कापत असतो, पण उभा न कापता ह्या पद्धतीने आडवा कांदा कापा. त्यामुळे काय असतं, ज्या काही पाकळ्या असतात कांद्याच्या अगदी पटकन त्या मोकळ्या होतात. आणि जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर मी हे काप जे तयार केले आहे ते अगदी जेवढं शक्य आहे तेवढं बारीक असे तयार करून यामुळे काय होतं, जी आपण डिश बनवणार आहोत, रेसिपी बनवणार आहोत, कांदा हा अगदी खूप छान होतो आणि त्यामुळे तो पदार्थ आपल्याला चविष्ट असा लागतो. कांदा हा मी कापून घेतला आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण जे पाकळ्या असतात त्या मोकळ्या करून घेतल्या. त्यानंतर त्या पद्धतीने आपण इतर कांदे देखील कापून घेणार आहोत. लय साईडला मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचे ओवा तुम्ही अख्ख्या देखील वापरल्या तरी काही हरकत नाही. तर याचं छान आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं. या पद्धतीने आपण मसाला तयार करून घेतला. त्यानंतर एक कढई घ्या किंवा एक अर्धा पसरट भांडं घ्या. त्यामध्ये आपल्याला कितपत नाचणीचं पीठ घ्यायचं आहे ते घ्या. इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे. जर तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असाल तर त्यावेळेस काय करा, नाचणीचं पीठ हे व्यवस्थित पटकन बाइंडिंग होत नाही. बाइंडिंग होण्यासाठी थोडंसं गव्हाचं पिठाचा देखील आपण वापर केला ना तरी काही हरकत नाही. तर त्यामुळे तुमची जी रेसिपी ती अगदी छान तयार होईल. नाचणीच्या पिठामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला कांदा, त्यामध्ये लगेच अर्धा चमचे आपले तिळाचं प्रमाण आवडीनुसार आपण जास्ती कमी वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, जो आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं वाटण होतं, जो मसाला होता तो आपण यामध्ये आता टाकून घेऊया. तर जेवढं शक्य तेवढं काढून मी यामध्ये टाकून घेतलं. नंतर आपण पाण्याने धुवून तो मसाला यामध्ये पुन्हा वापरून घेऊया. लगेच छान कलर येण्यासाठी हळद, लाल तिखट, कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. लाल तिखटाच्या जागेवर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरला तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ, यामध्ये तुम्ही तेल, तूप जर तुम्हाला ॲड करायचं असेल ते देखील तुम्ही घातलं तरी काही हरकत नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर लगेच अगदी थोडं पाणी घालत याचं छान आपल्याला मऊसर कणिक हे आपल्याला मळून घ्यायचे. नाचणीच्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी कमी लागतं, म्हणून अगदी व्यवस्थित लागता आपण यामध्ये पाणी घालून याची कणिक आपल्याला मळून घ्यायची. यापासून आपण थालीपीठ हे बनवत आहोत, म्हणून नेहमी जसं आपण थालीपीठ बनवतो जसं कणिक मळतो सैलसर, तसंच आपल्याला याचं देखील कणिक हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं नाही, थोडंसं आपल्याला याचं कणिक हे सैलसर ठेवायचं आहे. त्यामुळे जे काही आपले थालीपीठ असतात ना, बाहेरून क्रिस्पी आणि आतमधनं अगदी मऊ ते तयार होतात. जर आपण घट्ट असं मळलं ना, त्यामुळे आपल्याला थापताना थोडा वेळ जातो, ते व्यवस्थित थापले जात नाही. म्हणून आपल्याला कणिक हे अगदी थोडंसं सैलसर असं ते मळून घ्यायचे. तर अगदी थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपल्याला छान सैलसर हे कणिक मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीचे आपलं कणिक हे मळून तयार झालं आहे. यापासून तुम्ही आप्पे देखील बनवून घेऊ शकता किंवा थालीपीठ. जर तुम्हाला थालीपीठ करता येत नसेल तर थोडं घट्टसर मळून तर आपण याच्या दसम्या देखील तयार करून घेतल्या तरी काही हरकत नाही. याची भाकर देखील अगदी छान अशी मसालेदार ही चवीला लागते, तसं देखील आपण करून घेतली तरी काही हरकत नाही. जर तुम्ही अगदी हेल्दी डाएटवरती असाल, तेल खात नसाल, तर याची अशा पद्धतीने आपण छान भाकर देखील तयार केली ना, म्हणजे आपण तेलाचं गरज आपल्याला भासत नाही. तर इथे लगेच काय करायचं, थालीपीठ घेण्यासाठी
बनवण्यासाठी मध्यम आकाराचा गोळा घ्या, लहान मोठा आपल्याला कसा हवा आहे त्यानुसार. एखादा कॉटनचा कपडा घ्या, पॉलिस्टरचा कपडा घेऊ नका, तो लगेचच तव्याला चिपकतो आणि आपल्याला तो पटकन काढता येत नाही. म्हणून कधीही थालीपीठ बनवताना कॉटनचा कपडा घ्या, त्याला आधी ओला करून घ्या. कोरड्या कपड्यावरती थालीपीठ थापून घेऊ नका, ते चिपकतं आणि ते निघत नाही. म्हणून इथे मी कापड आधी ओला करून घेतला आहे, त्यानंतरच आपण जे थालीपीठ होतं ते छान आपल्याला या पद्धतीने हाताला पाणी लावत आणि छान आपल्याला एकसारखं असं थापून घ्यायचं आहे. जाड बारीक आपल्याला कसं हवं आहे त्यानुसार. त्यानंतर पुन्हा आणखी यावरती अगदी भरपूर अशी तीळ टाकून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाण्याचा हात ओला करा आणि पुन्हा आणखी यावरती टाकून घ्या. त्यामुळे काय असेल, आपली तीळ छान ते चिपकेल. साईडला लगेच आपल्याला थालीपीठ भाजण्यासाठी मी तवा गरम करून घेतला आहे. तव्याला तुम्ही बटर, तेल, तूप आपल्या आवडीनुसार लावून घ्या. ते छान आपल्याला चारही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तव्याला तेल लावून झाल्यानंतर लगेचच काय करणार आहोत, जे आपलं थालीपीठ आहे ते आपण यावरती घालून दोघी साईडने छान खमंग होईपर्यंत आपल्याला आता भाजून घ्यायचं. आपण कॉटनचा कपडा वापरला आहे आणि पुन्हा आणखी तिला पाणी लावून घेतलेलं होतं, त्यामुळे कापड हे लवकर निघतं. मग नक्की तुम्ही ह्या टिप्स लक्षात ठेवा. यामुळे आपले थालीपीठ अजिबात कापडला चिपकणार नाही आणि आपले थालीपीठ अगदी छान तयार होते. थालीपीठ एकसारखं भाजलं गेलं पाहिजे, त्यासाठी इथे मी थालीपीठला अधूनमधून होल तयार करून घेतले. त्यामुळे आपलं थालीपीठ अगदी छान दोघेही साईडने भाजलं जाईल. तर दोघेही साईडने आता आपण अगदी भरपूर असं तेल किंवा तूप लावून आता छान खमंग होईपर्यंत त्याला आता भाजून घेऊया. अजिबात वेळ वगैरे लागत नाही, अगदी पटकन असं आपलं हे थालीपीठ हे तयार होतं. नक्की तुम्ही अशा पद्धतीने हे थालीपीठ तयार करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील एवढं छान असं आपलं थालीपीठ हे तयार होईल. नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील अगदी बराच काळपर्यंत अगदी मऊसूत अगदी छान असं हे थालीपीठ ते राहतं. नक्की तुम्ही डब्याला देखील बनवून बघा, अगदी मुलं आवडून खातील, ते पुन्हा पुन्हा आपल्याकडनं मागतील. अशा पद्धतीने छान दोघेही साईडने खमंग होईपर्यंत थालीपीठ हे मी भाजून घेतलं आहे. आता उरलेल्या पिठाचं देखील आपण अशाच पद्धतीने थालीपीठ हे आपण तयार करून घेऊया. सर्वप्रथम तेल लावून घ्या. तेल लावून झाल्यानंतरच आपल्याला थालीपीठ हे टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे ते छान खमंग असं दोघेही साईडने भाजून होतं. तर मंद आचेवरती एकसारखं छान आता आपण उरलेल्या पिठाचे थालीपीठ हे तयार करून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी आता संपूर्ण थालीपीठ हे आता तयार करून घेतले. आता आपण हे थालीपीठ सॉस किंवा उसळ, चटणी किंवा असं देखील आपण तेल तूप लावून खाल्ले तरी काही हरकत नाही. त्या देखील अगदी छान असं ते चवीला लागतात, अगदी झटपट पद्धतीने आणि अगदी भरपूर असं पौष्टिक असे आपले हे थालीपीठ हे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.